नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या घटकाचा अभ्यास करत आहे. यामधील काही भाग आपण आधीच्या तासिकेमध्ये अभ्यासलेला आहे. त्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, तसेच सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, त्याचप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, वैशिष्ट्य म्हणजे काय की त्यांनी त्या विशिष्ट शास्त्राने ज्या वेगवेगळ्या बाबी समाविष्ट केलेल्या आहेत, ज्या वेगवेगळ्या बाबी संकलित केल्या, त्यामध्ये विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण घटक असतात. त्यालाच वैशिष्ट्य असे म्हटले जाते. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. बघा, पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान लहान घटकांचा अभ्यास होतो किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास होतो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. बघा, यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं की जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे त्यामध्ये ज्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला व्यापून टाकणारे घटक असतात, त्या संपूर्ण घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये न करता त्यामधील छोट्या छोट्या घटकांचा, त्या घटकाला विभाजून जो लहानात लहान घटक असेल त्या लहानात लहान घटकांचा अभ्यास या शाखेमध्ये करण्यात येतो. म्हणून पहिलं वैशिष्ट्य जे सांगितलं ते आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. यामध्ये बघा, विशिष्ट उद्योग संस्था असतील किंवा कुटुंब संस्था असतील किंवा वैयक्तिक किमती असतील, यासारखे जे लहान लहान घटक आहेत त्या लहान लहान घटकांचा, विशिष्ट उद्योग संस्था म्हणजे संपूर्ण देशामध्ये जे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत त्यापैकी एका लहान उद्योगांचा समावेश करून त्या उद्योगाची संपूर्ण आर्थिक बाबी या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये तपासल्या जातात. जसं त्या उद्योगधंद्याचं उत्पन्न असेल, उपभोग असेल, बचत असेल. त्याचप्रमाणे जे कुटुंब असतात, संपूर्ण समाजाचा आर्थिक भाग न अभ्यासता एखाद्या विशिष्ट कुटुंबाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. त्या कुटुंबाचं उत्पन्न किती आहे, त्याचा उपभोग किती आहे, खर्च किती आहे, बचत किती आहे, अशा लहान लहान घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये करण्यात येतो. म्हणजेच जे विशिष्ट उद्योग संस्था असतात, कुटुंब संस्था असतात किंवा वैयक्तिक किमती असतात, या सर्व बाबींच्या किंवा घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये करण्यात येतो. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे किंमत सिद्धांत. बघा, आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये सुद्धा पाहिलं की सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत अशी सुद्धा म्हटल्या जाते. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या
किंमत निश्चितीशी तसे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून अर्थशास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे सुद्धा म्हटले जाते. आपण मागील तासिकेमध्ये जेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती हा घटक अभ्यासलेला त्यामध्ये आपण पाहिलं की वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात, तर मागणी आणि पुरवठ्यानुसार निश्चित होतात आणि त्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र ही मोलाची भूमिका बजावते. त्यासोबतच जे उत्पादन घटक आहेत त्यामध्ये आपण पाहिलं की भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे 4 घटक आहे यांची जी मोबदली निश्चित होतात ते सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातूनच निश्चित होतात. म्हणून हे जे दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे किंमत सिद्धांत. यामध्ये ज्या वस्तूंच्या किमती असतील किंवा उत्पादन घटकांच्या किमती असतील याचा निश्चिती करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्राला काय म्हटलं आहे की किंमत सिद्धांत असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असे सुद्धा म्हटले गेलेले आहे. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आंशिक समतोल. बघा यामध्ये काय सांगितलं की 2 घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आर्थिक समतोलाचे विश्लेषण होय. आर्थिक आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादक संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. बघा हे जे तिसरं वैशिष्ट्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये मग काय म्हटलं की 2 घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, तर जे विशिष्ट उत्पादक असेल, उपभोक्ता असेल, उत्पादन संस्था असेल, उद्योग असतील, कुटुंब असतील, या सर्व घटकांच्या आर्थिक समतोलाचे विश्लेषण यामध्ये केले जाते. म्हणजे संपूर्ण अर्थशास्त्रावरून संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवरून ज्या घटकांचा अभ्यास आपल्याला माहिती व्हायला पाहिजे तो अभ्यास होत नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे हे लहान घटक असतात त्या लहान घटकांचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यामध्ये समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच काय की संपूर्ण देशामधील एकूण गुंतवणूक किती आहे यावरून आपल्याला त्या विशिष्ट व्यक्तीची गुंतवणूक माहिती पडणार नाही. म्हणून त्या घटकाला संपूर्ण देशामधील गुंतवणुकीपासून किंवा बचतीपासून वेगळे काढून त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये करण्यात येतो आणि त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात येतो. म्हणून याला काय म्हटलं आहे, जे तिसरं वैशिष्ट्य ते सांगितलेलं ते म्हणजे आंशिक समतोल. बघा त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य इथे सांगितलेलं आहे ते म्हणजे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. बघा हे वैशिष्ट्य आहेत. यामध्ये काय सांगितलं की इतर परिस्थिती कायम यात मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. जसे पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते. काय सांगितलं की हा जो सिद्धांत आहे किंवा हे जे सूक्ष्म अर्थशास्त्र याचे जे विवेचन आहे कशावर आधारित आहे, तर विशिष्ट गृहीतकांवर आधारित आहे. गृहीत म्हणजे काय की एखादी गृहीत परिस्थिती आपण विचारात घेऊन चालत असतो. तसंच अर्थशास्त्राचे जे वेगवेगळे सिद्धांत मांडले जाते ते सुद्धा या गृहीत परिस्थिती विशिष्ट अशी गृहीत परिस्थिती आधारित आहे असं गृहीत विचारात धरून तो सिद्धांत मांडला जातो. त्याचप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्रसुद्धा या गृहीत परिस्थितीवर आधारित आहे. तर त्यामध्ये काय सांगितलं की इतर परिस्थिती कायम
हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर परिस्थिती कायम. कोणताही सिद्धांत लागू होण्यासाठी जी परिस्थिती असते, अर्थशास्त्रामध्ये जी इतर परिस्थिती सांगितली आहे, ती परिस्थिती म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये कोणत्या गृहीतकांचा समावेश होतो? तर बघा, इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतेचा आधार घेऊनच सिद्धांताचे विवेचन केले जाते. तर हे मूलभूत गृहीतक किंवा इतर परिस्थिती म्हणजे नेमकं काय? तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की पूर्ण रोजगार. पूर्ण रोजगार म्हणजे काय आहे की संपूर्ण देशामध्ये जे काही काम करणारे व्यक्ती असेल, त्या काम करणाऱ्या व्यक्तींना पूर्णपणे रोजगार मिळालेला आहे. त्याला म्हटलं आहे पूर्ण रोजगाराची परिस्थिती. त्यानंतर जे दुसरं गृहीत सांगितलेलं आहे ते म्हणजे शुद्ध भांडवलशाही. आता शुद्ध भांडवलशाही म्हणजे काय की जर आपण अमेरिकेचं उदाहरण पाहिलं तर त्या देशामध्ये शुद्ध भांडवलशाही अस्तित्वात आहे. त्या देशामध्ये जे काही उद्योगधंदे असतील ते उद्योगधंदे स्वतःच्या निर्णयानुसार आपल्या उत्पादनामध्ये किंवा कुठल्या वस्तूचं उत्पादन करायचे या गोष्टीचे निर्णय घेऊ शकतात. कसे करायचे, कुठे करायचे, त्यामध्ये सरकारच्या ज्या नीती असतात किंवा जे सरकारची धोरणे असतात ते बंधनकारक नसतात. त्या ठिकाणी जे उद्योजक असतात, कारखानदार असतात, त्यांना स्वतंत्रपणे आपल्या आर्थिक बाबी अंमलात आणण्याची स्वतंत्रता दिलेली असते. म्हणून इथे म्हटलं आहे की शुद्ध भांडवलशाही. जसं युरोपमधील राष्ट्र असतील, अमेरिका असेल, यासारखे जे देश असतात ते शुद्ध भांडवलशाही म्हणून गणल्या जाते. आणि त्यामधील जी परिस्थिती सांगितली आहे ती परिस्थितीमध्ये यांचा समावेश होतो. त्यानंतर आहे तिसरं सांगितलेलं आहे पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय की बाजारामध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात. त्यासोबतच बाजारामध्ये असंख्य ग्राहक असतात आणि असंख्य विक्रेते असतात. म्हणजे त्या बाजारामध्ये कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीची मक्तेदारी न राहता अनेक ग्राहक असल्यामुळे आणि अनेक विक्रेते असल्यामुळे जी वस्तूची किंमत असते ती किंमत निश्चित होण्यासाठी त्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव इतर व्यक्तींचा पडत नाही. जसं मक्तेदारीमध्ये एका विशिष्ट व्यक्तीचा प्रभाव त्या वस्तूच्या किमतीवर पडतो, परंतु पूर्ण स्पर्धेमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या प्रभाव त्या वस्तूच्या किमतीवर पडत नाही. त्यामुळे जे ग्राहक असतात त्यांना कमी किमतीत अधिकाधिक दर्जेदार वस्तू मिळतात आणि त्यामुळे ग्राहकांनासुद्धा फायदा, चांगल्या वस्तू मिळतात आणि जे विक्रेदार असतात त्यांनासुद्धा नफा मिळतो. म्हणून इथे ते तिसरी जी परिस्थिती सांगितली ती म्हणजे पूर्ण स्पर्धा. त्यानंतर सांगितलेलं आहे सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण. तर निर्हस्तक्षेपाचे धोरण म्हणजे काय की सरकार देश चालवण्यासाठी वेगवेगळे धोरण हे अंमलात आणत असतात. ते धोरण वेगवेगळ्या बाबी संबंधित असतात. जसं आरोग्य असेल, सुरक्षा असेल, संरक्षण असेल, पर्यावरण असेल किंवा आर्थिक बाबी संबंधित जी काही धोरणे असतील, असे वेगवेगळ्या बाबी संबंधी सरकार धोरणे आखत असतात. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जी गृहीत परिस्थिती सांगितलं त्यामध्ये सांगितलं की सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण असायला हवे. म्हणजे आर्थिक बाबीमध्ये सरकारने कुठल्याही प्रकारचा निर्बंध न आणता त्यांना स्वतंत्रपणे, मुक्तपणे आपल्या वस्तूची विक्री करण्याची, वितरण करण्याची किंवा निर्मिती करण्याची स्वातंत्र्य असायला हवे. त्यामध्ये सरकारचं कुठल्याही प्रकारचं बंधन राहता कामा नाही. जर सरकारची बंधन असेल तर एका विशिष्ट वस्तूचं उत्पादन करण्यासाठी सरकार बंधने घालू शकतात किंवा त्या वस्तूची किंमत निश्चित करण्यासाठी सरकार बंधने घालू शकतात. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विवेचनामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं आपण रशिया या देशाचं उदाहरण पाहिलं तर त्या देशामध्ये जे सरकार आहे ते सरकार त्या देशातील उद्योगधंदे असतात त्या उद्योगधंद्यांना सुचवतो की तुम्ही या विशिष्ट वस्तूचं उत्पादन करा आणि त्यामुळे
सरकारच्या धोरणानुसार त्या देशातील उद्योगधंद्यांना आपल्या वस्तूंचं उत्पादन करावं लागतं किंवा वितरण करावं लागतं. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यास करताना इथे असं गृहीत धरलं आहे की सरकारचे जे धोरण असेल ते धोरण निरहस्तक्षेपाचे असायला हवे. त्यांनी कुठल्याही प्रकारची अडवणूक खाजगी उद्योगधंद्याची करायला नको. अशा प्रकारच्या गृहीत परिस्थितीवर सूक्ष्म अर्थशास्त्राचे विवेचन केलेले आहेत. आणि या सर्व गृहीत परिस्थितीमुळे जे इतर परिस्थिती कायम आहे, या इतर परिस्थितीमध्येच हे सर्व घटक येतात. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण. आणि यामुळे या सिद्धांताचे जे विवेचन आहे ते विवेचन करणे सोपे होते. अशा प्रकारे चौथं गृहीत परिस्थिती सांगितली आहे. त्यानंतर पाचवं जे गृहीत किंवा पाचवं जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजेच विभाजन पद्धत. यामध्ये काय सांगितलं आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. बघा, आपण आधीच पाहिलं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात जे विवेचन आहे ते विवेचन संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विवेचन त्यामध्ये न करता जे अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या बाबी असतात त्या बाबीचे लहानात लहान घटकांमध्ये विभाजन करण्यात येते. जसं संपूर्ण देशामध्ये एकूण बचत किती असेल त्या घटकाचा अभ्यास यामध्ये न करता त्यामध्ये लहान लहान घटकामध्ये ते बचत विभाजित करण्यात येते. म्हणजे उद्योगधंद्याची, लहान उद्योगधंद्याची, कुटुंबाची, वैयक्तिक व्यक्तीची, प्रत्येक घटकाची बचत किती आहे किंवा संपूर्ण उद्योगधंद्यांची गुंतवणूक किती आहे याचा विचार न करता एका विशिष्ट उद्योगधंद्याची गुंतवणूक किती आहे किंवा त्या विशिष्ट व्यक्तीची गुंतवणूक किती आहे या सर्व घटकांचा अभ्यास यामध्ये करण्यात होतो. त्यासाठी विभाजन करणे अत्यंत आवश्यक आहे. जर त्या घटकांचे लहानात लहान घटकांमध्ये विभाजन केले नाही तर सूक्ष्म अर्थशास्त्राचे विवेचन करणे कठीण जाईल. म्हणून प्रत्येक घटकाचे स्वतंत्रपणे विभाजन करून नंतर जे प्रत्येक घटक असतात त्या प्रत्येक घटकाचा काय स्वतंत्रपणे आणि तपशीलवार अभ्यास केला जातो. आणि म्हणूनच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा वापर केलेला आहे. आणि त्यामुळे काय होईल की आपण जसं पाहिलं की जे पूर्ण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास यामध्ये करण्यास सोपे जाते. संपूर्ण देशामधील राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केला तर आपल्या विशिष्ट व्यक्तीचा त्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे हे कळू शकणार नाही. आणि म्हणूनच लहानात लहान घटकांमध्ये विभाजन करून त्या लहान घटकांचा अभ्यास या शाखेमध्ये करण्यात येतो. त्यानंतर जे वैशिष्ट्य सांगितले आहे ते म्हणजे सीमांत तत्वाचा वापर. बघा, सीमांत तत्व म्हणजे काय की सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिणाम म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. तर बघा, सीमांत म्हणजे नेमकं काय की जर एका उद्योगामध्ये समजा आपण उदाहरणादाखल घेऊ की 100 व्यक्ती काम करत असेल. एक उद्योग आहे आणि त्या उद्योगामध्ये 100 व्यक्ती काम करत आहे. आणि जर त्या 100 व्यक्तीमध्ये 101 म्हणजे एक मजूर वाढला किंवा एक श्रमिकाची वाढ झाली तर त्या एका श्रमिकामुळे त्या उद्योगामधील जे उत्पादन असेल त्या उत्पादनामध्ये किती वाढ होईल याचा अभ्यास या शाखेमध्ये करण्यात येतो. म्हणजेच
आपल्या लक्षात आलं असेल की शेवटच्या घटकामुळे एक वाढीव जर घटक त्या उद्योगधंद्यामध्ये किंवा कुठल्याही एका घटकामध्ये जर वाढला असेल तर त्या वाढीव घटकामुळे किंवा वाढीव नगामुळे एकूण परिणामात जो बदल होतो त्याला काय म्हटलं आहे की सीमांत परिणाम. समजा 100 व्यक्ती आहे, 100 व्यक्ती त्या कारखान्यामध्ये काम करत असतील आणि एक व्यक्ती वाढल्यामुळे समजा त्या कारखान्याचं उत्पादन 1 क्विंटलने वाढलं असेल तर तो जो परिणाम आहे तो परिणाम म्हणजे सीमांत परिणाम झाला. आणि म्हणूनच सीमांत तत्त्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. म्हणजेच तो जो संयोजक असतो त्या संयोजकाला निर्णय घेण्यासाठी सीमांत तत्त्व अत्यंत महत्त्वपूर्ण मदत करते. त्यामुळे त्याला आपले जे एकूण उत्पादनाचे परिणाम असतील किंवा उत्पादक असतील किंवा उपभोक्ता असतील याला आर्थिक निर्णय घेताना त्याची मदत होते. अशा प्रकारे हे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सीमांत तत्त्वाचा वापर. त्यानंतर 7वं जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे बाजार रचनेचे विश्लेषण. तर बघा यामध्ये काय सांगितलं की सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. बघा यामध्ये काय सांगितलं की जे बाजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या बाजाराच्या प्रकारांच्या रचनेचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात येते. जसं पूर्ण स्पर्धा असेल किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, मक्तेदारी असेल, अल्पाधिकार असेल, यासारखे जे बाजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या बाजाराच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते किंवा ती किंमत निश्चित करण्यासाठी जे विक्रेते असतात किंवा जे ग्राहक असतात ते ग्राहक किंवा विक्रेते या त्या वस्तूच्या किंमत निश्चितीसाठी कशा प्रकारे भूमिका बजावतात या संपूर्ण रचनेचे विश्लेषण या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये करण्यात येते. आणि म्हणूनच याचे आपण सविस्तरपणे विश्लेषण पुढील भागामध्ये करणार आहोतच, परंतु यामध्ये आपल्याला जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यामध्ये इथे दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल की बाजार रचनेचे विश्लेषण आणि बाजार रचनेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो. तर पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार हे जे वेगवेगळे बाजाराचे प्रकार आहेत त्या बाजारांचा समावेश या बाजाराच्या प्रकारामध्ये किंवा रचनेमध्ये होतो. आणि हे 7वं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जे पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. बघा या संपूर्ण विश्लेषणावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे तो अभ्यास कसा आहे तर एका विशिष्ट घटकाचा अभ्यास आहे. विशिष्ट उत्पादक असेल, उद्योजक असेल, व्यक्ती असेल, विशिष्ट वस्तूची किंमत असेल, गुंतवणूक असेल विशिष्ट व्यक्तीची, अशा प्रकारे त्या संपूर्ण घटकांना लहान लहान घटकांमध्ये विभाजन करण्यात येऊन त्या लहान घटकांचा अभ्यास यामध्ये करण्यात येतो. आणि म्हणूनच याची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती कशा प्रकारची आहे, मर्यादित आहे. कारण संपूर्ण अर्थशास्त्राची व्याप्ती तेजीमंदी, व्यवहार दोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. मग आपण पाहिलंच आहे की यामध्ये काय लहान लहान घटकांचा अभ्यास करण्यात येतो. आणि म्हणूनच संपूर्ण अर्थशास्त्राच्या संपूर्ण देशाची जी अर्थव्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेशी निगडीत ज्या बाबी असतात जसं तेजीमंदी असेल, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, संपूर्ण देशामधील जे दारिद्र्याची स्थिती असेल, संपूर्ण देशामधील जी बेरोजगारीची परिस्थिती असेल, लोकसंख्या असतील, आर्थिक वृद्धी असतील, यासारखे जे राष्ट्रव्यापी समस्या आहेत ज्या आपण या आधीच्या वर्षामध्ये या घटकांचा अभ्यास केलेला आहे, बेकारी, दारिद्र्य, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी, तर ह्या ज्या समस्या आहेत राष्ट्रव्यापी समस्या या सर्व राष्ट्रव्यापी समस्यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये करण्यात येत नाही. आणि म्हणूनच ही जी शाखा आहे ही शाखा फक्त वैयक्तिक घटकांपुरतीच मर्यादित आहे. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्राचे 8 वैशिष्ट्ये इथे सांगितलेली आहे.
त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ते म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. तिसरं वैशिष्ट्य आहे आंशिक समतोल. चौथं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकांवर आधारित. पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे विभाजन पद्धत. त्यानंतर सहावं जे वैशिष्ट्य सांगितलं आहे ते आहे सीमांत तत्त्वाचा वापर. सातवं वैशिष्ट्य सांगितलं आहे बाजार रचनेचे विश्लेषण. आणि आठवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे मर्यादित व्याप्ती. आणि यावर परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात येतो की सूक्ष्म अर्थशास्त्राचे अर्थ सांगून त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती सांगून त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर आपल्याला ही जी 8 वैशिष्ट्ये इथे दिलेली आहे ती 8 वैशिष्ट्ये परीक्षेमध्ये लिहायची असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.